राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात। मात्र याच स्पष्टवक्तेपणामुळे कधी-कधी अजित पवार हे अडचणीत आल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। आताही तसंच घडलंय। बारामतीतील एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान आपल्या कामांबाबत निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांवर अजित पवार हे संतापल्याचं पाहायला मिळालं। याच वेळी बोलत असताना तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला काय तुम्ही सालगडी केलंय का, अशी मिश्किल टिप्पणी अजितदादांनी केली। मात्र याच वक्तव्यावरून अजितदादांवर विरोधकांकडून जोरदार टीका होते। पाहूया। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का, सालगडी काय केलं मला? आपला जय जयकार का होतो? मतदार आपल्याला निवडून देतात म्हणून ना। त्या मतदाराला राजा का म्हणतात? मतदार राजा का म्हणतात? मतदारच सगळं ठरवतं। एवढे जर तुम्हाला सत्ता मिळाली ती कोणामुळे मिळाली? मतदारांमुळे मिळाली। मग तुम्हाला एवढं काय रागायला झालं की ते मी काय मला विकत घेतलंय का, मी काय सालगडी आहे काय? मग तुम्ही काय संस्था निघात राजे आहात? हा मतदारांचा अपमान आहे। लोकशाहीमध्ये मतदार हा जनता जनार्दन असं म्हणतो, मतदार राजा असं पण म्हणतो, ते उगाच म्हणतो का? बातम्या आपण पाहतोय अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे खरं तर आता विरोधकांकडून सुद्धा टीका केली जाते। तुम्ही मला मतं दिलीत म्हणजे माझे मालक झाला नाही, तुम्ही काय मला सालगडी केलंय का, असा सवाल अजित पवारांनी आपल्याच कार्यकर्त्यांना विचारला। कामाचं निवेदन घेऊन हे कार्यकर्ते आले होते आणि त्यांना अजित पवारांनी हा सवाल विचारला। त्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली।